नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। सकाळी उठल्यावर रोज मी 1 तांब्या पाणी पितो, हे योग्य आहे का, असा प्रश्न मला परवा एका पेशंटने विचारला। तर एका वेळेस एवढं पाणी पिल्यामुळे तुमच्या किडनीवर प्रेशर येऊ शकतं। तर असं करण्यापेक्षा तुमची दिवसभरातली जी पाण्याची गरज आहे ती तुम्ही डिवाइड करून पूर्ण करा। म्हणजेच 2 ते 2.5 लिटर हे जे पाणी दिवसभरात आपल्याला प्यायचं आहे, हे एकाच वेळी खूप जास्त प्रमाणात न घेता दर तासाला 1 मोठा ग्लास, असं मी शक्यतो सांगत असते की तुम्ही रात्री झोपेपर्यंत असं पाणी घेऊ शकता। आता यामध्येही तुम्ही काय डिवाइड करू शकता, तर सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट किंवा गरम पाणी घेऊ शकता। जेवणाआधी आणि नंतर अर्धा तास 1-1 ग्लास कोमट किंवा गरम पाणी पिऊ शकता आणि रात्री झोपताना 1 ग्लास गरम पाणी नक्की प्या। याने तुमच्या शरीराला फायदे तर होतीलच, काय फायदे होतील यावर सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे की गरम पाणी पिल्यामुळे काय फायदे होतात, तोही नक्की बघा। त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि या सगळ्या गरम पाण्याव्यतिरिक्त दिवसभरात तुम्ही बाकी दर तासाने 1 ग्लास पाणी हे पिऊच शकता। यामुळे तुमची 2 ते 2.5 लिटर पाण्याची गरज दिवसभरातली आरामात पूर्ण होते। त्यामुळे ही छोटी टिप आहे, पण खूप मोठा बदल करून जाईल। नक्की लक्षात ठेवा आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।